नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. चांदवड देवळा मतदारसंघातील महायुतीच्या समविचारी पक्षाची चांदवड येथे एकत्रित बैठक संपन्न. चांदवड देवळा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षाचे चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार विद्य खासदार सौ भारतीय पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाने ज्या लोकोपयोगी योजना राबवल्यात आहेत त्या योजना जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदार राजापर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत. तशी आपण सर्वांनी यापुढे तयारी ठेवण्याची जबाबदारी घेऊन आपणास प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल व आपल्या केंद्र सरकारने ज्या नवीन योजना चालू केल्या आहेत याची माहिती मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री व विद्यमान भाजपाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी केले. मतदारसंघातील चांदवड देवळा या मतदारसंघातील महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी डॉक्टर भारती पवार यांनी संवाद साधला व उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, भाजप जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, जिल्हा नेते केदारनाना आहेर, डॉक्टर आत्माराम कुंभाडे, भूषण कासलीवर, डॉक्टर नितीन गांगुर्डे, प्रशांत आप्पा ठाकरे, मनोज शिंदे, रोशनताई कुंभाडे, बाळासाहेब माळी, अशोक काका व्यवहारे, डॉक्टर उमेश काळे, मोहन शर्मा, वाल्मिकी वानखेडे, सुनील शेलार, नाना राहुल हाडगे, विजय धाकराव, गोरख ढगे, शांताराम भवर यांच्यासह महायुतीतले मित्रपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आजची मीटिंग झाली त्याच्या संदर्भात काय सांगाल तर? लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि लोकशाहीचा महोत्सव म्हणतो आपण, तो साजरा करत असताना जनतेचं मत, लोकांचं मत आणि जनतेने दिलेले आशीर्वाद ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि आज चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक संपन्न झाली. यामध्ये आमदार राहुलदादा आहेत, आमच्या शिवसेना, शिंदेगड, राष्ट्रवादी, अजितदादा पवार, मनसे, आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचे अध्यक्ष, सगळ्या कार्यकर्त्यांच्या आज इथे अतिशय चांगली एक बैठक झाली. आमचेही अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, कार्यकर्ते त्यातून होते. आणि मला असं वाटतं की ही मीटिंग होत असताना आम्ही तर पहिल्यांदा जाणून घेतो की नेमक्या अडचणी काय आहेत, प्रचाराचं नियोजन कसं झालं पाहिजे. आज कांदा प्रश्न महत्त्वाचा आहे, दुष्काळ परिस्थितीत पाण्यासारखा मुद्दा महत्त्वाचा आहे, द्राक्ष बागायतदार आपल्याकडे आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहिती आहे की कांदा प्रश्न, द्राक्ष प्रश्नावर गेल्या सातत्याने 5 वर्षापासून मी देखील ह्या भागातली एक प्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून हे प्रश्न वेळोवेळी मी मांडलेही आहे सरकारकडे. आणि एक हक्काने माझं सरकार असल्यामुळे, माझ्यावरती सरकार असल्यामुळे मी मंत्री महोदयांच्या भेटीने ते मार्गी लावण्यासाठी काम करतो. परंतु आता देखील अजूनही काही मागण्या आम्ही करत आहोत. आमच्यासाठी कांदा प्रश्न, द्राक्ष प्रश्न हा राजकीय प्रश्न नाही, तो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आमच्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की या प्रश्नांवर देखील मी काम करत राहणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त चांगल्या राबवल्या गेल्या पाहिजे यासाठी आग्रह आहे. त्यासाठी आज आमची ही समन्वयाची बैठक झाली आहे. सूचना आल्या, काही ठिकाणी काही अडचणी असतील किंवा काही कामांच्या अपूर्तता असतील, काही कामं झाली परंतु ती पोहोचली नाही आहेत जनतेपर्यंत, काही उद्घाटनही राहून गेले. आणि नक्कीच हेही मान्य करते की मंत्रिपदाचा काळ असल्यामुळे, एक जबाबदारी असल्यामुळे अन्य राज्यांमध्ये प्रवास लागतो, त्याच्यामुळे साहजिक आहे की इथे थोडा वेळ कमी मिळतो आम्हाला. तर त्या दृष्टीने देखील ज्या काळात जास्तीत जास्त वेळ किंवा या प्रश्नांवर काम करण्यासाठी मी नक्कीच एक लहान बहीण म्हणून तत्परतेने काम करेन. आणि सगळ्यांना जाणून घेत असताना एक लक्षात आलं की जनतेचा विश्वास आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाने गेल्या 10 वर्षांमधला विकासाचा वेग बघितला. कांदा प्रश्नावर काही सरकारने मागच्या किती काम केलं असेल आणि आत्ताच्या सरकारने चांगलं काम केलं हेही आलेख लोकांसमोर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा विश्वास नरेंद्र मोदीजींवर आहे आणि विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गावात आज जलजीवनसारखी योजना आमची जलजीवन मिशनच्या माध्यमातून पोहोचली. कोट्यावधीचा निधी एका गावात पोहोचला. महिला बचत गटांसाठी चांगला एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. लोनचे मर्यादा वाढवल्या, जनधन अकाउंट असेल, आमच्या
आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची योजना असेल, याच्यात 5 लाखाची मदत मिळते. मला अशा अनेक योजना सांगता येतील. राशनसारखा विषय असेल, फ्री वॅक्सिन असेल, कोविड काळात सुद्धा केलेलं काम असेल. तर मला असं वाटतं अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते म्हणून रोज जनतेपर्यंत पोहोचतो आहोत आणि भविष्यातही जनतेचा तो विश्वास सार्थ नक्की ठरवू आणि त्यासाठीच आजची ही समन्वयाची बैठक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.